या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ. योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने. जाधव ॲग्रो सर्व्हिसेस. सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार. अचूक सल्ला, योग्य भाव. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तारीख 28 जानेवारी 2026. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ. संपूर्ण जगाचं या बाजारपेठेवर लक्ष असतं. आपण इंटरनेट युगामध्ये जर गेलं तर सगळ्यात अगोदर हा कीवर्ड सर्च केला जातो, लासलगाव मार्केट. कोणी व्यापारी असू द्या, शेतकरी असू द्या, सगळे लासलगाव मार्केट यूट्यूबवर सर्च करतात अथवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गेलं तर लासलगाव मार्केट सर्च केल्या जातात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता बाजार समितीमध्ये मी दाखल झालो आहे. कांद्याची कालची आवक जर पाहायला गेलं तर काल जवळजवळ 1888 नग दाखल झाले होते. 30,000च्या पुढं क्विंटल कालचं गेलं होतं आणि आताही 1,000च्या वरती आवक जी आहे ती झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात लिलाव झालेले आहेत. लाईन या गोडाऊनपर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर पाठीमागं काही लिलाव झालेले आहेत. आपण आता बाजारभाव जाणून घेणार आहोत. आजचा हायेस्ट काय निघाला, कारण काल नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये, नांदगाव तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली होती, कारण चांगला पाऊस झालेला होता. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण होतं. आणि आता याचा आपण बाजारभावाचा अपडेट आता जाणून घेणार आहोत. आणि मात्र तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचा हवामानाचा अंदाज, आम्ही काय हवामान देत नाही, पण हवामान खात्यावरून जी माहिती येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यासाठी वेगवान चॅनलला सबस्क्राईब करा. जाणून घ्यावं लासलगावचे आजचे बाजारभाव. हायेस्ट, मीडियम काय रेट चाललाय आणि सरासरी काय भावाने घेतलाय. चला तर मग पिकापासून आपण सुरुवात करूया. कालचे बाजारभाव जवळजवळ 30,000 शेतकऱ्यांनी पाहिले. त्याच्यात काही नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, भारतातील काही लोक असतील. जाणून घ्या. आज पहिली गाडी आहे. काय स्थिती आहे माल पाहून घ्या कसा आहे. पावसाचं वातावरण तर काय काढलं लासलगावने पाहून घ्या. अशा पद्धतीचा माल आहे. शेतकरी आपल्या समोर आहे. काय भाव गेले? 1291. एकदम सुपर माल होता. 1291 रुपये गेला. काल होते तुम्ही? नाही काल त्याच्या आधी 1-2 दिवस गाडी होतो. शुक्रवारी 1300 रुपये. 1300 रुपये. म्हणजे तुम्हाला काही जास्त 5-10 रुपयाचा फरक जाणवला? बरं बरं. इथं कोणी शेजारी गोल्टीला? तुम्ही का? काय भाव गेले का? गोल्टी 771. गोल्टी कलर बाज गोल्टी आहे. विचारू आपण त्यांना. काय भाव गेली? 771. कोणतं गाव तुमचं? सोमटण देश. ओके. मीडियम माल पाहून घेऊ. काय भाव गेला? 1205 रुपये गेला. शेजारचे शेतकरी आपण विचारू त्यांना. कलर आहे मालाला, माल मीडियम आहे. काय भाव दिला विचारू. काय भाव गेली गाडी? 1321 रुपये. काय भाव गेली? ओ महाराज काय भाव गेली? 1219. कोणतं गाव? ठाणगाव. बरं बरं. शेजारची गाडी घेऊ पिकअप आपण. मीडियम मिक्स, थोडा मोठा माल आहे. मीडियम काय मोठा. काय भाव गेली? 1200. काल होते तुम्ही? हो. काय फरक जाणवला कालचा नाचा? कालचा नाचचा 100चा फरक जाणार. 100चा. गाडी पाहूया. मीडियम आणि मोठा मिक्स माल आहे थोडं. संख्या काय भाव गेली? 1500. चाल आज 1500 गेली भाऊ गाडी. नाही, दररोज 1500. आज थोडी कमी गेली. काल 1600 आली. काल 1600 गेली होती तुमची गाडी. पुढे लावली होती? 12, 13, 14, 15. अच्छा, म्हणजे काल 1500 पर्यंत होतं असेल का? 11, 12. माझ्या व्हिडिओ मध्ये आलं नाही का? मला सांग. आम्ही गेले होते पुढे निघून. आम्ही गाडी भरतो त्या दिवशी. अच्छा. बरं माल चांगला आहे. मालाला कलर आहे बरं का, एकदम एकसारखा माल आहे. आणि म्हणजे डोळ्यात पाहिल्यानंतर पार नाही भेटतेला असा माल आहे. मालाचंच मोल होतं. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. 1500 रुपये गाडी गेलेली आहे. असे शेतकरी पण माल पिकवणारे आहे. 1236 रुपये. 1236 रुपये मीडियम माल आहे. 1236 रुपये मीडियम. काही मोठा मिक्स आहे. 1236 रुपये. काय पावसाचा काही एवढा परिणाम नाही झाला येवला तालुक्यात झाला. इकडे बाजार समिती नाही काही एवढं केलं ना.
म्हणजे कालच्या लेवलला जवळजवळ आहे. कालच्या लेवल आहे पण मग भाव काहीच नाही. नाही पण आता शेजारचीच गाडी आपली 1500 रुपये घेतली ना, हा म्हणजे त्यांचा माल चांगलाच आहे एकदम, डोळ्याला पाहिलं ना. चांगलं आहे त्याच्यामुळे. चालेल, माल पाहून घ्या. माल भरायला सुरुवात झाली. काय भाव गेली? 1381. काल काय गेली होती? काल 1281. भावात वाढ झाली का? 100 रुपयानं. 100 रुपयानं भाव वाढलेला असेल गावमध्ये, कारण आज 1381 रुपये गेली. 1500 रुपये मी आता बघितली गाडी एक. चला माल पाहून घेऊ. काय भाव गेली? 1301. कोणतं गाव? निळखेडा. निळखेडा. शेजारची गाडी शेजारची गाडी गेली 1307. 1360. कोणतं गाव? निळखेड. 1360 रुपये. आज हाय वाटतं 1350 सरासरी हाय. पिकअप तरी 7.5 सरासरी. सोमटण्याचे कोणी हाय इड. काय भाव गेली? 1260. आज मार्केट जरा थोडस 100 रुपयानं. 50-60. शेतकरी मित्र, कांद्याचे ट्रॅक्टर पाहून सुरुवात करू आपण. काय भाव गेला विचार शेतकऱ्यांना? माल पाहून घ्या तुमचा. काय भाव गेला? 1241. 1241 रुपये गेलेला आहे ट्रॅक्टर. पहिलाच ट्रॅक्टर आपण घेतला. काय भाव गेला? 1300. कोणतं गाव आहे? टाकळी विंच. मीडियम माल आहे 1320 रुपये. शेजारी पाहू आपण. या इकडे कोण इड. मीडियम माल आहे. बाराशे दोन रुपये गेलाय. पाहून घ्या माल. पाहून घ्या कसा आहे काय आहे. काय भाव गेली? 1291. 1291 रुपये गेली. कोणतं गाव? टाकळी. बर. 25, 26, 27. काय भाव गेला दादा? 1312. 1312. काल होता माल. हा काल होता. काल काय भाव गेला? काल गेला तर 1220. 1220. आज 1312 गेला का? 100 रुपयानं फरक झाला. फरक झाला. मार्केट झालंय पण मार्केट बंदच्या स्थितीत झालं. माल पाहून घेतला तुम्ही शेतकरी मित्र. काय भाव गेला? त्याचा पण तो 12 गेला. 12. विचारू आपण शेतकऱ्यांना काय भाव गेले. काय भाव गेला? 1317. कोणतं गाव? टाकळी. 1317. शेतकरी बांधवांनो, मालाची साईज पाहून घ्या. माल सुपर आहे. 1 नंबर ट्रॅक्टर. काय भाव गेला असेल पाहू आपण. काय भाव गेला? 1350. 1350 रुपये गेलेला आहे ट्रॅक्टर. थोडासा मध्ये मीडियम माल आला असेल ना. ही अशी गोलटी थोडीशी बारीक आली आहे मालामध्ये, म्हणून कदाचित थोडा कमी पुकारला असेल. चला माल दाखवून देतो काय काय नाही कसा आहे. माल चांगला आहे. शेतकरी कुठलंही विचारू. कोणतं गाव? पाटील. काय भाव गेला? 1329. काल होता ट्रॅक्टर. काल काय भाव होता? 1300. आज मार्केटमध्ये काय सुधारणा आहे का? काय सुधारणा किती झाली तरी? 50-60. शेतकरी नाही कोणी इकडं. दादा का भाव गेला? 14.5. चांगल्या मालाला मोल आहे. 1450 रुपये गेला हा ट्रॅक्टर. पाहून घ्या. माल मोठा आहे, कलर आहे. 1450 रुपये. तुमचा कोणता ट्रॅक्टर? मीडियम माल आहे थोडा ट्रॅक्टरमध्ये. गोल्टीची म्हणजे जवळजवळ थोडासा अशी गोल्टी. तरी विचारू काय भाव. काय भाव गेला? 1250. बर. माल आहे पाहून घ्या. शेतकरी कुठले विचारू आपण. काय भाव गेला ते विचारू. माल पाहिला. काय भाव गेला? 1250. कालच्या पेक्षा आज काही सुधार नाही. पहिल्यांदा कडक काढले एकदम 1500 पर्यंत. शेजारचे एक शेतकरी त्यांना विचारू. काय भाव गेला? 1380. 1380 रुपयाचा माल बी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. 86. माल चांगला आहे. मालाचं मोल होतं शेतकरी बांधवांनो. कोणतं गाव? साळसन. बरं. कलर आणि माल पाहून घ्या. डिंगा नाही माल एवढा मोठा आहे. क्वालिटी आहे मालाला. ट्रॅक्टर पाहून घ्या.
काय भाव गेला? 1451. 1491, 1500च्या आसपास. कोणतं गाव? तळेगाव. तळेगाव. सरासरी काय लेवल आहे आज अशा मालाची, सुपर माल तुमच्यासारखा? काय नाही 1500 करा. 1500 ना? 1500 घेतले. किती नग घेतले असे, भरपूर का? काय नाही हां, पोचे. अच्छा. पण माल तुमचा एक नंबर सुपर आहे. बरं बरं, ठीक आहे.